ठेवलं तरी 1 कोटी सुद्धा मिळणार नाही, एवढी आज बैलांची किंमत आहे, अशी टोलेबाजी प्रवीण दरेकर यांनी केली. तर सध्याचे पुढारी सुस्तावलेत, मात्र त्यांनी या बैलगाडा शर्यतीतून बोध घेत गती वाढवायला हवी असं दरेकरांनी म्हटलं. आज सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा स्पर्धा होती, यावेळेस दरेकर हे बोलत होते. 1 कोटीही मिळणार नाही असं दरेकरांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर ही बैलगाडा शर्यत भरवण्यात आली, त्यावेळेस ते बोलत होते. नेते सुस्तावल्यात, वेगानं त्यांनी धावायला हवं असं देखील दरेकर यांनी म्हटलं. तर दरेकरांची ही टोलेबाजी आज या शर्यतीत बघायला मिळाली. आपल्या पुढाऱ्यांना लिलावात ठेवलं तर एवढी किंमत कोण देणार. आणि या स्पर्धेत आदर्श घ्यावासा वाटला की पहिला आम्ही पुढारी जरा सुस्तावलो की म्हणायचं काय बैलासारखा सुस्त झालाय. पण आता ही स्पर्धा बघितल्यावर या बैलाच्या गतीनं पुढाऱ्यांनी पळलं पाहिजे अशा प्रकारचा एक बोध सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने घ्यावासा वाटतो.